स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री बेलेश्वर गणेश मंडळ शुक्रवार पेठ संगूरचा महाराज 51व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असताना सालाबादप्रमाणे याही वर्षी जिवंत देखावा सादर करीत आहोत. तरी शांतता राखा व शांततेचे सहकार्य करा. अरे इथला राजा कोण? मीच. अरे इथला बादशाह कोण? अजी वो छोरवाना देखो. आगे अचंबे छोड़ गए. आपले को क्या करने का? आपले यहाँ की भाड़ीचे रहने वाले हैं नवे. पूजा बिरयानी का मुर्गा पका जा. क्या गिवेश तुम्हें भी. अजी हम सुनो, उधर भी लोग अकल नहीं पत्ते खेलने लगाई पैसे बाद में का पी सामान काय काय आहे रे तेरेकडे? आयपी हाय, नंबर 1 हाय, ट्रक हाय, कैटल हाय, खंबा हाय और कंट्री भी हाय. तुझे क्या म्हणणं? रणी आई उनको पुचको बोलतो. जा पूछ पा जा. हे काय बर हे नव इथं पण येणार नाही नव. नाही रे, या भागात आपलीच माणसं आहेत, काय होत नाही. बॅग भर आणि पत्ते काढ. 3 पाणी खेळूया. पाणी आणलीच काय? अरे विकत मिळते इथं, आणि नसलं तर विहिरीतनं काढ की. अरे इथं कुठे विहीर आहे? अरे आपण बसलो त्या घराखालीच विहीर आहे. विहिरीवर घर बांधले मर्दा. असं काय बा, आपण हिरीत जायचं नाही ना. नाही रे, बस इथंच. सह्याद्रीच्या माझा विषय काय कसा होता? सह्याद्री सांग या भेकरांना गड स्वराज्याची राजधानी होता. सांग यांना त्या औरंग्याचा सगळ्यात जास्त हाल मराठ्यांनी याच गडाच्या पायथ्याशी केलं होतं. सांग यांना माझ्या गडावर धर्माचा बाजार नव्हता. माझा हा गड दारुड्यांचा नव्हता, ती दारू विकणाऱ्यांचा पण नव्हता. भ्रामक अंधश्रद्धेसाठी कोंबडी कापणाऱ्यांचा पण नव्हता, आणि अय्याशीसाठी येऊन कोंबडे खाणाऱ्यांचा पण नव्हता. माझ्या गडावर भक्कम बुरुज होता, दरवाजा होता, अभेद्य तटबंदी होती. माझा हा गड मराठा साम्राज्याचं वैभव होता. तुम्ही ते वैभव नष्ट करणारे नालायक आहात. हे सह्याद्री, सांग या नालायकांना याच विषागराने माझा जीव सुद्धा वाचवला होता. माझा जीव वाचवण्यासाठी खिल्लीत मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचा चिखल केला होता. हे सह्याद्री, सांग यांना अजूनही खिंडीच्या पाण्याचा रंग लालच दिसेल तुम्हाला. हे सह्याद्री सांग, हे सह्याद्री सांग यांना. सह्याद्री एकेकाला आमच्या समोर उभे करा. आमच्या जगदंबेची धार इतकीही बोतकताई झाली की असा नंगानाच करणाऱ्यांना आम्ही राजी खुशीने खपवून घेऊ. अनासमोर या भेकरांना. चला महाराजांच्या मोर. बोल, तू का आलाय तिथं? महाराज, माझ्या लेकरासाठी नवस आहे. तापातनं बरं व्हावं म्हणून कोंबडं देऊन बोललो.
तिथं मराठ्यांच्या तलवारी पुढं 9 वेळा माती खाल्ल्याला आणि शेपूट घालून पळाल्याला त्याला तुम्ही देव केला सवय आणि त्यो यांचा नवस पुरं करणार म्हणजे आता तुमचं काय र महाराज, आम्ही तालमीचे खेळाडू आहोत. यावर्षी जरा स्पर्धेत शिकावं म्हणून कोंबडा कापाला आले. आम्ही ते इन्व्हॉल्वमेंटच्या स्टडीसाठी आलतो. चाचा रे क्यों चाचा आपका क्या हाल है? राजा जी हमारा तो धंधा है इधर. धंदा? अरे कोंबड्या, दारू, गांजा इकायचा? अरे एवढा मोठा दिल्लीपती औरंगजेब त्याच्या तोफांच्या मुळे तिथली तटबंदी झुकली नाही. ती तुमच्या या थंड्यापायी ठसळायला लागल्या. वा रे वा तुमचा थंडा. नदी काळी स्वराज्याची राजधानी असलेला युगड अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही. इतर रयतेची दान भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं बांधायचा. अशी गुन्ह्याही झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लागलायचा वय जगाला. हा यो धंदा वय तुमचा. कळलं आमसनी? महाराज समध्यांचा लेखाजोखा झालाय. आता थानागींच्या टाळक्यात जगदंबेचं पात्र. यांना असं हाणून ही दुर्दशा मिटत नाही सयाजी. इतिहासाबद्दलच्या आस्था आणि श्रद्धा अशा मारून मुटकून निर्माण होत नाही. अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते की या तरुणांना बरबटून सोडते. या भक्कम चिऱ्यासारखी असणारी यांची छाती आज का घुसमटते? आई वाघजाई या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला दे. उद्या 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 गाई उद्या उद्या आई आली आई आली आमची आई. उद्या गाई उद्या उद्या. बहिरजी मुजरालाच बहिरजी अगदी योग्य वक्ताला आला सा. राज इतकं उद्या सुकू नका सा. बहिरजी राज बघा उडदामध्ये जसं काळं गोरणं असत्या जसं दिवस आणि रात्र हातात हात घालून फिरत्या तसं राज जिथं यो अनाचार आहे तिथं चांगल्या विचारानं जगणारी मंडळी बी आहे ती. असे लोक आहेत तिथे? अहो राज या अंधारात बी तुमच्या विचारांची मशाल घेऊन चालणारी मंडळी बी आहेत. इथला यो सारा कचरा साफ करत्यात, दारूबाजासनी झोडीत त्यात, गणाचं पावित्र्य ठेवत्यात आणि ढासळणारं चिऱ्याचं दगड बी उचलत्यात. आणि आपले हे वर्दीतल्या मावळे आहेत की ते बी आपली चाकरी चोर बजावतात बरं का महाराज. वा बहिरजी, महाराष्ट्राच्या मातीतून यांनी स्वराज्य विचार हलवू दिला नाही. जोवर हे चंद्रसूर्य तारे आहेत तोवर हा विचार असाच अबाधित राहील. ही वहिवाट अशीच रुजू द्या. माझ्या विशाळगडाला मोकळा श्वास घेऊ द्या. राजे तोफांना बत्ती द्यावी लागेल. तिकडे खिंडीत बांधल सेना इशारतीची वाट बघत्यात.